बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97 काय म्हणताय? परत एकदा सोपा प्रश्न, वयवारीचा प्रश्न आहे. काय म्हटलंय? वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 50 आहे. वा, मग काय झालं? वडील आणि त्यांचा मुलगा. समजा वडिलांचं वय काय पकडलंय मी? एक्स पकडलंय. मग मुलाचं वय काय असणार आहे? 50 वजा एक्स. का तर त्यांची बेरीज दिली सर 50, बेरीज दिले 50. परत म्हणले 5 वर्षानंतर त्यांचं वय काय असणार आहे सर? 5 वर्षानंतर हे असणार आहे x अधिक 5 आणि हे असणार आहे 50 वजा x अधिक 5. म्हणजे किती झालं हे? 55 वजा x. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मग आपलं समीकरण तयार होतंय x अधिक 5 बरोबर तिप्पट कशाच्या? तर 55 वजा x च्या. चला, x अधिक 5 बरोबर हे प्रत्येक पदाला गुणा कंसातल्या 3 गुणिले 55, 3 गुणिले 55 वजा 3x. 3x इकडे आणा, x अधिक 3x. हे 5 तिकडे नेऊया. 55 गुणिले 3 किती होते? 165 होईल का? 50 150 आणि हे 5 त्रिक 15 आणि हे वजा 5 म्हणजे हे आलं 160 आणि हे आलं 4x. x बरोबर आलं 160 भागिले 4. 4 1 4, 4 चौक 16, उत्तर आलं 40. x ची किंमत आली 40. पण मला विचारले काय? मुलाचं वय विचारले. मुलाचं वय किती आहे? 50 वजा x म्हणजे 50 वजा हे 40 केलं तर मुलाचं वय मिळते मला 10 वर्ष, जे की आपलं उत्तर आहे 10 वर्ष.